यानंतर पाहूयात पुढची बातमी। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर इथं ध्वजारोहण करण्यात आलं। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला। निश्चितपणे 15 ऑगस्ट याकरताच असतो की नव्या संकल्पाला पुढे नेणे। स्वातंत्र्यापूर्वीचे संकल्प काय होते, स्वातंत्र्यानंतरचे संकल्प काय होते आणि आताचे संकल्प काय आहे, या तिहेरी भूमिकेतनं आपल्याला पुढे नेण्याची भूमिका या ठिकाणी असतं। आणि म्हणून या ठिकाणी बऱ्यापैकी आता आपल्या विकसित भारताकडे आपण चाललेलो आहे। आज महाराष्ट्रामध्ये नवी क्रांती होते आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याकरता 16,000 मेगावॅटचा सोलर प्रोजेक्टचे आपण निर्माण करतोय, जेणेकरून 16,000 मेगावॅट जर सोलर प्रोजेक्ट झाले तर दिवसानी 12 तास शेतकऱ्यांना वीज देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो। यानंतर पाहूयात पुढची बातमी। वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण पार पडलं। यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षकांसह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेलं। स्वातंत्र्य सैनिक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केलं। तर नंदुरबारच्या शहादात 80 वर्षांची मध्यरात्री ध्वजारोहणाची परंपरा पार पडली। रात्री 12:01 ध्वजारोहण करण्यात आलं। हुतात्मा लालदास चौकात ध्वजारोहण करण्यात आलं। स्वातंत्र्य दिनाच्या स्वागताला शहादात देशभक्तीचा जागर होतोय। राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमातून गेल्या 80 वर्षांपासून सुरू असलेली अनोखी परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवण्यात आली। भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या पहिल्याच मध्यरात्री शहादा इथं ध्वजारोहण करण्यात आलं होतं। राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते कैलासवासी चरणदास देसाई यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री ध्वजारोहण करून स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याची ही परंपरा शहादा शहराच्या इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।